हॅलो मित्रांनो, तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. पिवळ्या फुलगोबीची भाजी. मला तिच्या रिअल नाव तर नाही माहित, पण मी तिला फुलगोबीच म्हणणार. तर छानपैकी पालक वगैरे उकडून घेतली आणि मस्त मिक्सी करून घेतली. तसंच बारीक बारीक टमाटर आणि कांद्याचा पेस्ट पण बनवून घेतला आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतला छान प्रकारे आणि त्याच्यामध्ये गोबी टाकून घेतली आणि तिला मस्तपैकी थोडीशी लालसर लालसर होतपर्यंत तळून घ्यायची छान प्रकारे. मग लालसर वगैरे झाली ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. मग एका प्लेटमध्ये काढून वगैरे झाल्यानंतर छानपैकी त्याच्यामध्ये कांद्याच्या पेस्ट आणि टमाटरच्या पेस्ट वगैरे टाकून घ्यायच्या मस्तपैकी. तर मग थोडंसं त्याला पण शिजू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तिखट, मीठ घी टाकून घ्यायचं छान प्रकारे. तिखट, मीठ घी थोडंसं शिजू द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं पालक. पालक वगैरे टाकून झाल्यानंतर त्याला मस्त शिजू द्यायची आणि मग त्याच्यामध्ये टाकायची फुलगोबी. तर मग वरून मस्तपैकी वाघमारे मसाला टाकून द्यायचा आणि सांबार वगैरे टाकून घ्यायचा. मग बघा किती छान प्रकारे भाजी दिसते. तर भाजी खूप सुंदर लागते. तुम्ही पण ट्राय करून